लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यामध्ये आलेल्या अपयशानंतर देवेंद्र फडणवीस आता ॲक्शन मोडवर आहेत। मराठवाड्यातल्या विधानसभेच्या भाजपच्या आमदारांची आज सागर बंगल्यावर महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये मराठवाड्यातले राजकीय स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे। लोकसभेला मराठवाड्यामध्ये भाजपला मोठा फटका बसला, त्यामुळे आता विधानसभेआधी भाजप सतर्क झाली आहे आणि आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे। देवेंद्र फडणवीस सध्या ॲक्शन मोडमध्ये आहेत। काल नागपूरमध्ये सगळे कार्यक्रम झाल्यानंतर विदर्भातल्या आमदारांची बैठक झाली। आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक असणार आहे, ती मराठवाड्यातल्या आमदारांसोबत। त्यामुळे भाजपकडून आता लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगवान चक्र फिरू लागली आहेत। बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। तर मराठवाड्यातल्या 2019 आपण पक्षीय बलाबल पाहूया। भाजप 16, शिवसेना 12, काँग्रेस 8, राष्ट्रवादी काँग्रेस 8, शेकाप 1 आणि रासपचा 1 आमदार 2019ला निवडून आला होता। तर राजकीय पक्षांनी मिशन मराठवाडा का हाती घेतलंय? शरद पवारांनी संभाजीनगरात 36 तासात तब्बल 8 पेक्षा जास्त कार्यक्रम आणि बैठका घेतल्या। जयंत पाटलांनी बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या भागात मॅरेथॉन बैठका घेतल्या। राजू शेट्टींनी स्थापन केलेली शेतकरी आघाडी सध्या मराठवाड्यात सर्व जागा लढण्याची चाचपणी करते। प्रकाश आंबेडकरांनी सुरू केलेल्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेची सांगता संभाजीनगरमध्येच होणार आहे। राज्य सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ संभाजीनगरच्या सिल्लोडला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी भाजप विस्तारकांच्या बैठका संभाजीनगरातूनच सुरू केल्या।